जीव होता का नाही ए नदीला 2-4 वेळा असा पूर आला का काय एक 2 आली ते असं म्हणजे उन्हाळ्याच काम ते मागून नोकरी मागून येते ते काय शेती करणं आता तुम्ही व्हिडिओ करून घ्या म्हणजे झाला काहीतरी हे असं करताय. काय करायचे म्हटले तुम्ही? माझ्या वयाचे होते तेव्हा पोहायला जायचे, सगळी कामं करायचं म्हणजे वाटल ते रात्रभर जागी राहिलं तरी काही वाटायचं नाही. असं रात्रभर 2 रात्री जागायच्या भजनात असं भजनात ना. ते सांगा, 2 रात्र जागायचे भजन करताना. 8 दिवस असायचं. 8 दिवस. वा वा. भजनाचा कार्यक्रम लय मोठा ते त्याच्यामध्ये मोबाईल मध्ये जातंय आपलं हे सगळं म्हणून ते घ्यायला लागलंय. नाही मी का घेतोय, यूट्यूब चॅनल आहे माझं, त्याच्यावरती सोडायचं आहे मला 2 खूप सन्माननीय ज्येष्ठांची चर्चा मला यूट्यूबवर सोडायची. तुम्ही माझ्यासाठी सन्माननीय आहेत दोघं पण. शिकारी बाबा आहेत आमचे ढवळे दादा आहेत. हां शिकारी बाबा बोला, काय म्हणत होते सांगा ना, तुमची माहिती द्या. काय करायचे तुम्ही अजून? काहीतरी सांगा. भजन करायचे अजून? अच्छा अच्छा. आता नाही त्या काळचा विषय काय आहे. अहो मी काय विचारतोय तुम्हाला, आत्ताची जी मुलं आहेत ती या गोष्टी करत नाहीत. ज्या आत्ता तुम्ही एवढे ठणठणीत राहिलेत, हे दादा बघा आता यांचं वय किती दादा? 64. बाकीच्यांना थंडी लागेल, तुम्ही दोघं बनिलीवर फिरताय. मग काय आम्ही काय पहिलं खाल्लेलं म्हणताय तुम्हाला म्हणाय गेला का तुम्ही म्हणायचं तुम्ही पहिलं खाल्लेलं आहे हो. असं मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही दोघं पण खूप स्ट्रॉंग आहेत आणि तुम्ही 100 पार करावी एवढं तुम्ही दोघांनी स्वतःचा फिटनेस चांगला ठेवलेला आहे. आत्ताच्या मुलांचा तो दिसत नाही. मी बघा पूर्ण इथपर्यंत बाया पूर्ण असलेला टी शर्ट घातलाय मी, तरी मला गार वाजते थोडंसं. एवढं नाही वाजत आहे. तुमच्या दोन्ही बाया बघा मोकळेत, बनियनीवरती तुम्ही ती बनियान घालून बाहेर पडलेत तरी तुम्हाला गार वाजत नाही. हा तुमच्यातला फरक आहे. खाणं पिणं राहणं विचार. तुम्ही कसं म्हटले 2-2 दिवस भजन चालायचं, आताची मुलं करू शकतात का? भजन करू शकतात. 8 दिवस भजन केलंय आम्ही. 8 दिवस आता करू शकतात का? आता जाऊ शकतो की काल परवाच्या दिवशी सप्त्याला गेलो नाही आपण इथं हेदेवळामध्ये. तुम्ही तर जाल निश्चित, त्याच्यात वाद नाही. तुमच्या वयात आताची पद्धत एवढ्या वयात तुम्ही ज्या वयाचे होते त्यावेळेस तर आत्ताची जी मुलं आहेत 20, 22, 25 वर्षाची ती जाऊ शकत नाही. त्याच्यामध्ये काय आनंद आहे, भजन ही काय चीज आहे, देव म्हणजे ही काय चीज आहे, हे जर त्यांना जर माहीत नाही ना तर आताच्या प्रजेला ते कळत नाही. असे आम्ही ह्या बाबाच्या नादामध्ये आमचंच आम्हाला कळलं नाही. हे देव माझा म्हातारा पखवाट जर लावला किंवा हे जर लावलं तर अगदी म्हणजे म्हणणार नाही असं बोलत होता पखवादाला असं. आणि मग मी त्याचं ऐकून शिकारी कुत्री आणलीत ना बाबांनी. मामाजी काय म्हणताय? काहीच नाही, पाणी बघा. येस पाणी बघा. आमचं म्हणणं हेच आहे की बाकीच्या मुलं बदल नाही. आताच्या पर्जाला देवाचं काय आहे ते कळत नाही म्हणून वळण नाही, कळत नाही देव हे काय आहे. आता हे बाबा इथं बसले, हे सुखानं बसले आहेत का दुःखानं बसले आहेत? बस कुठलं गेले शंकराचं असू दे, कुठलंही काय असू दे काय असू. अहो त्यांनी खस्ता खाल्लेत तेवढ्या म्हणून ते इथं बसले तर तुम्हाला दिसतात. आता दिसायला मार्ग नाही. आता असं कोणीही बसू द्या, तुम्ही बसा बरोबर इथं तुम्हाला होतंय काय? कोण तुमच्या का म्हणतील अरे काय ते पोरगं डोस का फिरलाय त्याचं येडावलंय म्हणणार ती. आता ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर महाराजांना असं रस्त्यानं चाललं तर पोळीमध्ये माती टाकायची लोक माती, पण त्यांनी त्यांचं धैर्य सोडलं नाही. त्यांनी त्यांच्या पद्धतीप्रमाणे काम चालू केलं. आज रोजी काय त्यांची ख्याती आहे. आज संत आहेत ते. मग तसेच हे सुद्धा संत, त्यांना सुद्धा तर हे म्हणायचं म्हणून तसेच संत आहेत हे सगळं. तर भक्ती केलेली बाबा मला तरी अंदाज वायाला गेली. हे होते आदरणीय शिकारी बाबा. आपण पहिलं घेतलेलं म्हणून असो. हे नदीला पाणी आले बघा, या ठिकाणी बघू शकता आपण. खूप असं पाणी सोडले नदीला सध्या. वरती मावळात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे ना, त्याच्यामुळे नदीला पाणी आज सोडण्यात आले. हो.
आपल्या इथं पाऊस थांबलाय सुदैवानी. तर आता तुम्ही विचार करा, इकडे वड्याला पाणी सुद्धा गेलं नाही आपल्याला. बरोबर. नाही हे झाडाखाली आता शिखरामध्ये व्हायला आता ह्या डोंगरामध्ये घाटाच्या बाजूकडं पावसाचं प्रमाण जास्त आहे ना, म्हणता नाही येत. भरून दिलं पाणी. आणि याच्यामध्ये सोडलंय सुद्धा पाणी. हे एवढं पावसाचं पाणी नाही, हे सोडलंय पाणी बरोबर असू शकतं सोडलेलं. पुढं तुम्ही माहिती दिली त्याबद्दल तुमचे मानावे तेवढे आभार कमी. धन्यवाद. हे युट्यूबवर जाणार आहे, बरीचशी लोक तुम्हाला पाहतील आता युट्यूबवर. आम्हाला काय दाखवू नका. अहो डायलावर बघणार अगोदरच मला बघतात. अहो विषय असा आहे, हा जो पेहराव तुम्ही घातलाय दोघांनी पण, हा ओरिजिनल पावसाळ्यातला पेहराव आहे. कपडे सुकतात का पावसाळ्यात? खूप कपडे वाळतात का पावसाळ्यात? पावसाळ्यात अंगावर कपडे वाळतात, पण अंगावर नाही, अंगावर नाही. धुतलेले कपडे, धुतलेले कपडे जर रशीवर टांगले वाळण्यासाठी तर ते वाळतात का लवकर? लवकर वाळतात. स्वाभाविक आहे, हेच कपडे घालावे लागतील, विषयच नाही. और हा काका काय म्हटले? किसी के सामने नहीं आना चाहता. असो. फोटो नाही आला, व्हिडिओ आला. व्हिडिओ घेतलाय ना डॉक्टर, डॉक्टरांना घेतलंय ना. दाखव ना. दाखवतो 1 मिनिट थांबा. नाही. चल का? मला काय आलं? पाय अपंग आहे त्या कुत्र्याचा पहिल्यापासून. तर असं हे सगळं एकंदरीत इथं आहे ना, YZ वातावरण आपण म्हणू शकतो. YZचा फुल फॉर्म तुम्ही समजू शकता सगळे. आणि जे नाही समजू शकत त्यांनी या नदीचं पाणी बघायला. हे आलेत डॉक्टर साहेब. बघा कसं दिसतंय, बघितलं का? कसं माझा दिसतंय? फोटो कुठे पण? तुमचा फोटो दिसणार ना युट्यूबवर डायरेक्ट. युट्यूबवर नको वाटू रे बाबा. ए प्लीज नको 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 दाखवू युट्यूबवर. यूट्यूबवरती जरी गेला हा व्हिडिओ तरी काहीच विषय नाही. सगळी चांगली माहिती त्या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आहे. डोंट वरी. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जरा सांगा तुम्ही तुमच्या. गॉगल घाला, गॉगल. हा, हां, आता मी काय सांगू तुम्हाला? लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा असं सांगा. शेअर करतो तुमच्या संग. हां भारतीय संस्कृतीने आपल्याला फार हो देणगी बरं दिली. ठीक आहे, सांगा. मी वेगळं सांगत होतो, तुम्ही वेगळ्या विषयावर आले. भारतीय काहीच हरकत नाही. संस्कृतीने हां हिंदू मुस्लिम ऐक्याची घोषणा केली पहिले. बरोबर कधीही दंगा फसाद नव्हता. बरोबर पण ह्या इंग्रजांनी एक लकीर खींची और पाकिस्तान बांग्लादेश ब्रह्मदेश निर्माण किया. बरोबर. वो इसकी कोई जरूरत नहीं थी, नहीं तो दुनिया की सबसे बड़ी ताकत हिंदुस्तान थी. 100% आजही आहे, उन्होंने जाने होईल दिया, भविष्यात जाते जाते पुढील काही उन्होंने वर्षात. एक लकीर खींची. बरोबर. मोदी साहब जिस रास्ते से चल रहे हैं वो रास्ता बहुत साफ सुथरा है. हिंदुस्तान आगे बढ़ेगा. बरोबर. पाकिस्तान बांग्लादेश नेपाल हिंदुस्तान में शामिल हो गए और दुनिया की सबसे बड़ी ताकत हिंदुस्तान होगी. वाह. दूसरी बात यह है, सांगा. अपने के जहाँ जो रिसोर्सेस है फ्लोरा एंड फूना जो है वो बचने चाहिए. उसके लिए इंसेक्टिसाइड, पेस्टिसाइड, फंजीसाइड और वीडिसाइड के बारे में मैं बताता हूँ. बरोबर. वीडिसाइड का मतलब होता है वीड कंट्रोल करने, वीड का नाश करने. यस. तो वीडी से सबसे बढ़िया वीडिसाइड तो ये है काऊ यूरिन और उसमें जरा सॉल्ट डालो, सोडियम क्लोराइड, तो सबसे बड़ा वीडिसाइड है. बरोबर. हे नदीला एवढं पाणी आलं याच्यावर काय जाने म्हणशाल दो, तुम्ही? वो बाद में बताता हूँ. याच्यावर काय म्हणशाल? पानी के बारे में मैं बताता हूँ. नाही नदीला एवढं पाणी आलंय, अचानक आलंय, भोंगा बिंगा काय वाजला आणि तुम्ही ऐकलं का भोंगा हा वाजा. वाजला? हा. म्हणजे भोंगा वाजून पाणी सोडलं. हा सोड. ओके, मग काय हरकत नाही. तर मला आता फंजीसाइड के बारे